नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ते धाराशिवच्या मुख्यालयी आले नव्हते, तर ते आले होते तुळजापूरला. तुळजापूरच्या विश्रामगृहावर ते आल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजार, जिल्हा पोलीस प्रमुख रितू खोकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महाडदळकर, उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तुळजापूरच्या तहसीलदार यांनी राज्यपालांचं स्वागत केलं. त्यांना पुष्पगुच्छ, आई तुळजाभवानीच्या मूर्तीचं फोटो आणि तुळजाभवानीच्या महात्म्याचं पुस्तकही भेट देण्यात आलं. राज्यपालांनी मंदिरात जाऊन आई तुळजाभवानीचं भावपूर्ण असं दर्शन घेतलं आणि राज्यात सुखसमृद्धी नांदो, पावसाळा उत्तम हो, शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या जनतेचं आरोग्य चांगलं राहो, त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येवो अशी मागणी आई तुळजाभवानीकडे केल्याचं सांगण्यात आलं. राज्यपाल झाल्यानंतर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे पहिल्याच वेळी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला आलेले होते. मग त्यांनी काही काळ जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ते परत मुंबईकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येतं. गेली 3-4 दिवस झाले धाराशिव जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे आणि काल तर त्यानं सकाळी 9-10च्या दरम्यान जो पावसाची रिपरिप सुरू झाली ती आज सकाळी आत्तापर्यंत पण सुरू आहे. हा पाऊस एकट्या धाराशिव शहरातच नाही तर पूर्ण धाराशिव जिल्ह्यात पडत असल्याचं ठिकठिकाणून वृत्त येत आहे. कळंब तालुक्यात पण दमदार असा पाऊस चालू असल्याचं सांगण्यात येते. इटकूर तालुका कळंब येथील पत्रकार लक्ष्मण शिंदे यांनी काल रात्री इटकूर येथे जो पाऊस सुरू होता त्याचा व्हिडिओ आपणाकडे पाठवला आहे आणि तो व्हिडिओ इथं आपण जोडत आहोत. सध्या कळंब तालुक्यातील इटकूरमध्ये या पडणाऱ्या धो पावसाच्या सरी आपण पाहत आहात. बघा, वारं आणि पाऊस, पडणारा पाऊस, अगदी जोरदार पाऊस या ठिकाणी चालू आहे. जवळपास या ठिकाणी इतका अर्धा तास झालं हा अशा स्वरूपाच्या सरी पावसाच्या या ठिकाणी आपला पडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. बऱ्याच दिवसानंतर असा पाऊस इटकूरमध्ये पडताना दिसतोय, कारण यापूर्वी आला परंतु अल्प पाऊस या ठिकाणी होता, परंतु आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा सध्या सुरू असलेला पाऊस धाराशिवबरोबरच लातूर जिल्ह्यात पण दमदार असा पाऊस झाल्याचं वृत्त लातूर येत आहे. लातूर जिल्ह्यातील बऱ्याचशा ओढ्यांना पाणी पण वाहत असल्याचं दृश्य काल संध्याकाळपासून दिसून येत होतं. शेतातही पाणी साठलं आणि शेतातूनही पाणी बाहेर निघतं आहे असं आल्हाददायक वातावरण सगळीकडे होतं. ज्यांनी
खरीपाची पेरणी अगोदरच केली आहे. त्यांच्या पिकांना तर हा पाऊस दिलासादायक ठरणारा असाच असून आता जो पाऊस पडला आहे त्या पावसावर अनेक लातूर जिल्ह्यातील शेतकरी खरीपाची पेरणी या आठवड्यात करतील असं लातूरकरांचं म्हणणं आहे. लातूरप्रमाणेच काल नांदेड जिल्ह्यात पण पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात तर तो मुसळधार पाऊस पडला आणि तेथील ओढ्या नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती होती असं दृश्य दिसत होतं. हिंगोलीत पण जो दमदार पाऊस झाला आणि परत एकदा कयाधू नदीला पूर आल्याचं दिसून येत होतं. परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर म्हणजे सर्व दूर मराठवाड्यात पाऊस आहे असंच वातावरण होतं. बीड जिल्ह्यात पण माजलगाव तालुक्यात दमदार असा गेली 2 दिवस झालं पाऊस सुरू असून माजलगाव तालुक्यातून वाहणाऱ्या नद्या, ओढे, नाल्यांना पूर आल्याचं सांगितलं जात आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विदर्भात तर काल गेल्या 2-3 दिवसापासून मुसळधार पावसानं विदर्भवासियांना हैराण केलं आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, अमरावती आदी विदर्भातील सर्व जिल्ह्यात अशी स्थिती आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत. अनेक गावात, शहरात घरात पाणी घुसल्याचं पण दृश्य दिसून येतं. इकडं पश्चिम महाराष्ट्र असो, दक्षिण महाराष्ट्र असो की कोकण, मुंबई या परिसरातही दमदार पाऊस सुरूच आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळं काल रात्री भिवंडीत एक 4 मजली जुनी इमारत कोसळली. या इमारतीला तसं ती धोकादायक आहे असं महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आलं होतं. त्यामुळं या इमारतीचं डागडुजीचं पण काम सुरू असल्याचं सांगितलं जातं. या इमारत कोसळल्यामुळं 2 जणांचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचं भिवंडीच्या महापौरांचं म्हणणं आहे. भिवंडीचा जो पडलेला रोडा आहे तो ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून त्या ढिगाऱ्याखाली हे नागरिक असतील असं सर्वांचं म्हणणं आहे. ते सुखरूप असावेत असंच सगळ्यांची इच्छा असली तरी एवढी 4 मजली इमारत त्यांच्या अंगावर पडल्यामुळं नेमके ते जीवित आहेत का मृत पावले आहेत हे कळणं हे ज्यावेळेस ते ढिगारा पूर्ण उपसलं जाईल त्यावेळेसच कळून येणार आहे. भिवंडीत पण गेली 2 दिवस झालं मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं भिवंडी शहरातील सकल भागात पाणीच पाणी झालेलं असून त्यामुळंच ही इमारत ढासळली असावं असं जाणकारांचं मत आहे. पालघरमध्येही अजून परिस्थिती असून तेथील जनता गेल्या 15 दिवसापासून या पाण्याच्या संकटाला सामोरं जात जीवन कंठीत असल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत सर्व महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस आहे. त्यामुळं यावर्षी खरीपाचं पिकं बऱ्यापैकी हाती लागतील असं चित्र दिसत आहे. येत्या 1 ऑगस्टला भूम येथे राजस्व अभियानाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील एकमेकांची हाडवैरी असणारे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील, परंडा भूमवाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आणि खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे उपस्थित राहणार आहे.
राजे निंबाळकर आणि पाटील घराण्याचं तर हाडवैरच आहे. तसंच डॉक्टर तानाजीराव सावंत आणि पाटील कुटुंबांचं तसं सौख्य आहे असंही वातावरण नाही. त्यामुळं 1 ऑगस्टला भूमच्या कार्यक्रमात काय होतं, नेमकी कोण कोणावर टीका करतं का, राजस्व अभियानाच्या बाबतच भाषणं होतात, याकडं संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार असल्याचंच दिसतंय. या कार्यक्रमात विकास कामावरच चर्चा व्हावी, नवीन विकास कामं कुठली करायची आहे यावर मंथन व्हावं अशीच नागरिकांची इच्छा असून या शासकीय व्यासपीठावर या एकमेकांचं हाडवैर असलेल्या मंडळींनी आपल्या मनोगतातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू नये अशीच भावना सर्वांची असणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.